हा जो न्यूमेरिकल आहे आपण जॅकोबी मेथडने सोडवणार. मागचा जो न्यूमेरिकल होता तसा सेम न्यूमेरिकल आपण विथ द हेल्प ऑफ जॅकोबी मेथड सोडवणार. आता जॅकोबी मेथड मध्ये पण प्रोसिजर सेम आहे. प्रोसिजर सेम इन द सेन्स चेक करायचं ह्या तीन इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशिएंट सगळ्यात मोठा कोणत्या इक्वेशन मध्ये, त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. मग मी ते चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या तीन इक्वेशन मध्ये लास्ट वाला जी इक्वेशन आहे, लास्ट वाला इक्वेशन कोणता, 10x - 5y - 10z इज इक्वल टू 10. या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट मोठा आहे म्हणून याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. मग उरले कोणते रे, हे दोन इक्वेशन उरले. या दोन इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट सगळ्यात मोठा कोणता आहे, 2 नंबरचा. म्हणून ह्या 2 नंबरच्या इक्वेशनला 2x + 10y - 6z इज इक्वल टू 20. इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता ऑप्शन नंबर 3 उरला, जे की शेवटचा राहिला, त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणून टाकायचं. ते कोण आहे रे, 4x - 6y + 10z इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 3 कळालं. मग आता चेक करा, फ्रॉम इक्वेशन 1 सिमिलर प्रोसेस. फ्रॉम इक्वेशन 1 x ची व्हॅल्यू काढायची. x इज इक्वल टू काय बनेल रे, x इज इक्वल टू 10 + 5y + 10z डिवायडेड बाय 10. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 4. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन 2 इथून y ची व्हॅल्यू काढायची. y इज इक्वल टू काय रे, 20 - 2x + 6z डिवायडेड बाय 10. इक्वेशन नंबर 5. and lastly from equation 3 z ची व्हॅल्यू काढायची. z इज इक्वल टू काय रे, 10 - 4x + 6y डिवायडेड बाय 10. इक्वेशन नंबर 6. आता इटरेशन 1 मध्ये इटरेशन 1 आता इटरेशन 1 मध्ये एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू काढायचे. एक्स ची व्हॅल्यू काढताना इक्वेशन कोणतं वापरायचं, 4 नंबर. वाय ची व्हॅल्यू काढत असताना 5 नंबर इक्वेशन. आणि इक्वेशन 6 वरून झेड ची व्हॅल्यू काढायची. मग आता एक्स ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय व्हॅल्यू माहित पाहिजे तर तुम्हाला, एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर वाय आणि झेड ची व्हॅल्यू माहित पाहिजे, जे की आपल्याला माहित नाहीत. मग काय करायचं, पुट y इज इक्वल टू 0 and z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. सर हे तर मागच्या मेथड मध्ये पण होतं, पण ठीक आहे काय हरकत नाही. पुढे बघा, x1 इज इक्वल टू 10 + 5 × 0 + 10 × 0 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू किती रे, 1. आता चेक करा, प्लीज रिक्वेस्ट. आता व्हॅल्यू कोणाची काढायची रे, आता व्हॅल्यू कोणाची काढली, एक्स ची. आता कोणाची काढायची, वाय ची. वाय ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर इक्वेशन नंबर कोणता सिलेक्ट करावा लागेल, इक्वेशन नंबर 5. मग इथे लिहायचं पुट काय रे, एक्स इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू लागणार आहे. बट इथं आलेली व्हॅल्यू न घेता काय पुटअप करायचं, 0 पुटअप करायचं. y इज इक्वल टू 0 and z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 5. कळालं, आलेली व्हॅल्यू घ्यायची नाही. मग काय करायचं, y1 इज इक्वल टू काय रे, 20 - 2 × 0 + 6 × 0 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू 2. आता राहिली व्हॅल्यू कुणाची रे, झेड ची. मग इथं पुट आता झेड ची व्हॅल्यू काढताना काय लागते, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू लागते, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू लागते. बट आलेल्या व्हॅल्यू पुटअप न करता काय पुटअप करायचं, पुट एक्स इज इक्वल टू 0 and y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 6. इथे चेक करा, z1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय येईल रे, 10 - 4 × 0 आणि प्लस 6 × 0 डिवाइड बाय 10 विच इज इक्वल टू किती आलं रे, 1. आली का. बट हे झालं फर्स्ट इटरेशन. आता काय करायचं, सेकंड इटरेशन. आता काय करायचं, इटरेशन 2. इटरेशन 2 साठी काय पुटअप करायचं रे, हा एक्स ची व्हॅल्यू काढायचं. रिपीट पुट. आता एक्स ची व्हॅल्यू काढत असताना वाय आणि झेड लागणार आहे. वाय बरं इथलं वापरायचं आणि झेड इथलं वापरायचं, मागच्या इटरेशन मधलं वापरायचं. सेकंड इटरेशनला फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यू वापरायच्या आणि थर्ड इटरेशनला सेकंड इटरेशनच्या. कळतंय. मग पुट y इज इक्वल टू किती रे,
y is equal to 2 and z is equal to 1 in equation किती 4. हे काय आलं का आलेले व्हॅल्यू वापरलेत तर x2 ची व्हॅल्यू काय असेल x2 is equal to 10 plus 5 into 2 आणि plus 10 into 1 divided by 10 which is equal to 3 आलं का चेक करा 3 आला. चलो सिमिलरली आता काय करायचं पुट आता व्हॅल्यू कोणाची काढायचंय y ची व्हॅल्यू काढत असताना x आणि z ची लागणार बरं x ची ही व्हॅल्यू न वापरता कुठली वापरायची आधी आलेली पुट x is equal to 1 and z is equal to 1 in equation 5. हे काय आलं का ते सांगा मला हे 1 आणि 1 कुठून आल्या काय आल्या आधीच्या इटरेशन मधल्या कळतंय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की y2 is equal to किती रे 20 minus 2 into 1 2 into 1 plus 6 into 1 divided by 10. Calculation please. 2.4 आलं का 2.4 आलं का हा आता put x is equal to 1 and y is equal to 2 in equation 6. चेक करा x ची आधीच्या इटरेशन मधली y ची सुद्धा आधीच्या इटरेशन मधली जस्ट मागची नाही बरं का आधीच्या इटरेशन मधली व्हॅल्यू पुट अप करायची मग काय रे z2 is equal to किती रे 10 minus 4 into 1 plus 6 into 2 divided by 10. कॅल्क्युलेशन सांगा 4 12 12 6 2 12 12 मधून 4 गेले 8 18 1.8 आलं का चेक करा 1.8 आलं का रे हा चलो आता इटरेशन 3 इटरेशन 3 मध्ये आता व्हॅल्यू कोणाची काढायचं रे x ची तर पुट y इज इक्वल टू मागच्या इटरेशन मधली व्हॅल्यू कोण आहे रे y ची व्हॅल्यू 2.4 अँड z ची व्हॅल्यू 1.8 इन इक्वेशन 4. कळालं का इथली जस्ट मागची वापरायची नाही आधीच्या इटरेशन मधली वापरायची म्हणजे x3 इज इक्वल टू 10 plus 5 into 2.4 plus 10 into 1.8 divided by 10. Calculation please. किती आली 4 आली चलो आपल्याला काय करायचं जी आली ती लिहायचं हा पुट x is equal to आधीच्या याच्यातली व्हॅल्यू 3 and z ची व्हॅल्यू 1.8 इन इक्वेशन मला असं का बरं कुठे चुकले का चेक करा बरं का कॅल्क्युलेशन व्हॅल्यू पुटअप करायला चुकलेत का चेक करा हा काय हरकत नाही मग y3 इज इक्वल टू काय रे हा 20 minus 2 into 3 हा plus 6 into 1.8 divided by 10. Calculation please. 2.48 आणि लास्टली पुट अरे सॉरी हा पुट x इज इक्वल टू आधीच्या इटरेशन मधली व्हॅल्यू 3 आणि y इज इक्वल टू 2.4 इन इक्वेशन 6. चलो z3 इज इक्वल टू हा 10 minus 4 into 3 आणि plus 6 into 2.4 divided by 10. Calculation please. 1.24. बर हे जे आलेल्या x3 y3 z3 आहेत ते कसल्या व्हॅल्यू आहेत रे अप्रॉक्सिमेट आहेत एक्झॅक्ट आहेत का नाही कळलं म्हणजे इथं x1 y1 आणि z1 ची व्हॅल्यू काढत असताना x1 ची व्हॅल्यू काढताना y आणि z काय कन्सिडर करायचे 0 y1 ची काढताना x आणि z ची व्हॅल्यू काय पुटअप करायची 0 आणि z1 ची व्हॅल्यू काढताना x1 आणि y1 ची व्हॅल्यू काय पुटअप करायची 0. जेव्हा x2 काढायचं असेल तेव्हा y1 z1 वापरायचं y2 काढत असताना x1
Z1 वापरायचं आणि Z2 काढताना X1 Y1 वापरायचं. मागच्या वापरायचं नाही, त्याच्या आधीच्या इटरेशन मधल्या व्हॅल्यू वापरायच्या. ठीक आहे. X3 काढताना Y2 Z2 वापरायचं. Y2 Z2 वापरायचं. Y3 काढत असताना X2 Z2 वापरायचं आणि लास्टली Z3 काढताना X2 Y2 वापरायचं. जर समजा फोर्थ इटरेशन काढायची वेळ आली तसं येत नाही तर X4 काढण्यासाठी काय Y3 आणि Z3 वापरायचं. Y4 काढण्यासाठी X3 Z3 वापरायचं आणि लास्टली Z4 वापरण्यासाठी X3 Y3 वापरायचं. कळालं? चलो, जॅकोबी मेथड काय अडचण आहे का? हा, जर समजा कुणाला काय अडचण असेल तर विचारा, काय हरकत नाही. बट ही मेथड सोपी आहेत म्हणून मी घेतली, दुसरं काहीच कारण नाही. ठीक आहे, इथपण काय अडचण नाही. ठीक आहे, चलो, कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण आहे का जॅकोबी मेथड मध्ये? जॅकोबी मेथड मध्ये कुणाला काय डाऊट किंवा काय अडचण आहे का? चलो, डाऊट किंवा काय अडचण असेल तर आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओ. ओके.